त्याबद्दल काय सांगणार? नमस्कार. खरं प्रभाग क्रमांक 8 मध्ये जे आपण विचारलेले की विरोधक असा प्रचार करताय, तुम्ही पाहिलं असेल तर विरोधकाचा मुद्दा कुठला शिल्लक नाही आहे आणि त्याच्यामुळे विजन नाही, त्यांच्या जो विकासाचा मुद्दा नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढतोय. मागच्या काळात सुद्धा आम्ही नम्रपणे आव्हान केलं की बा आम्ही काय सांगण्यापेक्षा जळगाव महापालिकेत माहिती अधिकार आहे, लोकांनी नागरिकांनी माहिती अधिकार मागवावं आणि तिथे दूधचं दूध आणि पाणीचं पाणी जनतेसमोर येईल. बा कोणी विकास केला, कोणी महापालिका कर्जमुक्ती केली. ज्या वेळेला शहराचा विकास करतो त्यावेळेला सर्व प्रभागाचा विचार केला जातो. आता 8 मध्ये जर ते म्हणत असतील तर मला वाटतं सर्वात तिथला रथ मार्ग आहे, जो 3.5 कोटी रुपयाचा रथ मार्ग आम्ही केला. आम्ही धर्म म्हणून मला वाटतं तो एक आमचा सनातन धर्मानुसार जी पिंपळा गावाची आस्था आहे ते आतापर्यंत काय करू शकले नाही, हा प्रश्न त्यांनी दिला पाहिजे उत्तर. मला वाटतं तो आम्ही करू शकलो, ते आम्ही खरं स्वतःला नशिबान समजतो की ती सेवा आमच्या नशिबी आली. तिथले कुंभार समाजाचं समाज मंदिर असेल, राजपूत समाजाचं समाज मंदिर असेल, स्मशानभूमीचा विकास असेल, अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि हुडकोमध्ये मग सामाजिक क्षेत्रात असेल, बाजूला आता आहे तिथे शादी हॉल म्हणून केलेलं आहे. आम्ही आमची जी भूमिका आहे महायुतीची, पदका अंतिम चिन्ह नहीं शासन जाना, सब समाज ले आगे बढ़ते जाना. आम्ही सर्व समाजाला पुढे घेऊन चालण्याची आज महायुतीची भूमिका आहे. त्याच्यामुळे विरोधकाचा कुठलाही विजन नाही, कुठला नेता नाही त्यांच्याकडे. आणि कुठे विकास करणार तुम्ही बघत असाल तर जनतेला समजते की आज केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. आमचा विकास कोण करू शकतं, आमचे नगरसेवक कोण विकास करू शकता, आमचे 4 नगरसेवक त्या प्रभागाचा विकास करतील. आमचे खासदार, आमदार, मंत्री सर्व महायुतीचे. म्हणून विकासाची गंगा आम्ही जनतेच्या घरापर्यंत नेण्याचा आमचा मानस असेल. आम्ही म्हणणारे जरी काही कामं राहिले असतील, 100% राहिलेले कामं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण जे भरीव कामं आहेत, आज पिंपळाकडे जाणारा जो ब्रिज आहे तुम्ही बघत असाल, तो सर्वात मोठी समस्या होती की पिंपळा गेट जर बंद असलं तर लोकांना अर्धा तास थांबावं लागत होतं. आज 95 कोटी रुपये महायुती सरकारमध्ये आम्ही त्यावेळेला मंजूर केले 2019 आणि आज पिंपळाकर त्या पुलावून जात आहेत. म्हणजे तिकडचा जो प्रभाग इकडचा रेल्वेचा इकडचा, मग ते 8चा भाग असेल 9चा असेल सर्व तिथून वापरताय. मला वाटतं हे काही कामं आम्ही समाधानकारक जनतेसाठी करू शकलेलो आहे. त्याच्यामुळे जनतेने हे पाहिलेलं आहे, मतदार राजांनी सर्व कामं पाहिलेले डोळ्यांनी. त्याच्यामुळे जनता आम्हाला 4 उमेदवारांना प्रचंड आशीर्वाद देईल असा आम्हाला विश्वास. हे बघा, जळगाव पिंपळा गाव म्हटलं जातं. शेवट मी सुद्धा महापालिकेतलं घटना जी आहे की पिंपळा महापालिका हद्दीमध्ये आलेलं आहे, त्या त्यांची आस्था आहे, भावना आहे. पण विकास करताना कुठलाही भेदभाव न करताना, त्याच्यामुळे आतापर्यंत इतिहास राहिलेला आहे की पिंपळा गाव सतत महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले. लोकसभा असेल, विधानसभा असेल, मागच्या वेळेला त्यांनी उमेदवार कमळावरती निवडून दिले. त्याच्यामुळे 100% लोक आम्हाला विश्वास देतील. तिथे सर्व जाती समाजाचे लोक असतात. त्याच्यामुळे सर्व पिंपळा गाव आमच्या पाठीमागे उभं राहील. ठीक आहे.